नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मजेत. सो आजचं आपण सेशन डिस्कस करतोय द हिंदू एडिटोरियलचं. आणि आज 8 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबरचे महत्वाचं आर्टिकल, महत्वाची होकॅब आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि या सेशनमध्ये आपण जसं की इम्पॉर्टंट होकॅब, ज्यामध्ये आपण अँटोनिम्स, सिनोनिम्स, याचबरोबर आपण डिस्कस करतो स्किमिंग, ग्रामर, ट्रेंडिंग न्यूज, आणि याचबरोबर एक महत्वाचं आर्टिकल जे आपण होकॅबच्या नंतर डिस्कस करतो. आजच्या सेशनमध्ये आज आपण त्या अकॉर्डिंग डिस्कस करणार आहोत. आणि सेशनचे जे आजचं आर्टिकल ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो त्यामुळे शब्दार्थ होकॅबच्या बरोबरच तुम्हाला कॉम्प्रेन्शनची पण अंडरस्टँडिंग असणं गरजेचं असतं. सो आजचं आपण सेशन सुरू करूया. या सेशनचा जो बेनिफिट असतो तर तो बँक, पीओ, क्लेरिकल एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी, त्याचबरोबर एसएससी, एमपीएससी, यूपीएससी या ज्या एक्झाममध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट येत असतो. सो यासाठी तुम्हाला इंग्लिशची होकॅबसाठी किंवा इंग्लिशचा कॉम्प्रेन्शनसाठी तुम्हाला या सेशनचा फायदा मोठ्या प्रमाणात होत असतो. सो अकॉर्डिंगली आपण आजचं सेशन सुरू करूया. पहिला शब्द तुम्हाला मी ऑन स्क्रीन देतोय. पहिला स्क्रीन आहे री इन विगोरेटेड. सो इम्पॉर्टंट वर्ड आहे. आणि हा जो शब्द आहे मागच्या वर्षी IBPS PO प्रिलिम्स मध्ये विचारला गेला होता एक्झाम मध्ये. आणि त्यामुळे या शब्दाचं जे महत्व आहे ते एक्झाम मध्ये आल्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढून जातं. सो तुम्हाला जे वर्ड असतात ते कधी कधी रिपीट देखील होतात एक्झाम मध्ये. आणि SSC सीजन मध्ये देखील हा शब्द विचारला गेलेला आहे. सो याच्यामुळे या शब्दाचा पहिले आपण पार्ट्स ऑफ स्पीच बघूया. म्हणजेच काय, याचं ग्रामर आपण बघूया पहिले. सो याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो असणार आहे तुमचा वर्ब. आणि याचा अर्थ होतो मित्रांनो, नव चैतन्य देणे किंवा एखाद्या गोष्टीला पुन्हा उत्साह करणे. सो री इनोव्हेगोरेट करणे एखाद्या गोष्टीला, री इन्स्टॉल करणे एनर्जी एखाद्या गोष्टीमध्ये. सो पुनर्जागृत करणे किंवा नव्या जोमाने एखादी गोष्ट सुरू करणे, भरून काढणे. सो टू गिव्ह न्यू एनर्जी, नवीन एनर्जी भरणे. स्ट्रेंथ किंवा एन्थुसियाझम किंवा समथिंग ऑर समवन. ठीक आहे, इन समथिंग ऑर समवन. सिनोनिम याचे काय असणार बघा, रिवाइट करणे एखाद्या गोष्टीला, रिफ्रेश करणे, रिन्यू करणे आणि एनर्गाइज करणे. सो अकॉर्डिंगली हे सिनोनिम्स आहेत. अँटोनिम मध्ये काय येणार, वीकन, एक्झॉस्टेड, ड्रेन आणि डिप्लिटेड. दुर्बल केलेले, थकलेले किंवा रिकामा किंवा संपलेला. आणि या शब्दाला आपण यूज करतो वाक्यामध्ये कशा प्रकारे, द न्यू स्ट्रॅटेजी रिइनोव्हेटेड द कंपनीज ग्रोथ. सो नवीन धोरणाने कंपनीच्या वाढीमध्ये नवचैतन्य आणलेलं आहे. या प्रकारे दुसरा वर्ड आहे इयरनिंग. आणि हा जो इयरनिंग वर्ड आहे याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे ऍडजेक्टिव्ह आहे. कधी कधी काही शब्दांना ING लागतो, म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो, मेन वर्ब म्हणतो. पण कधी कधी तेच ING वर्ड तुम्हाला ऍज अन ऍडजेक्टिव्ह म्हणून देखील ते सेंटेन्स मध्ये वापरले जातात. सो त्यामुळे हा जो आपण पुढचा वर्ड डिस्कस करतोय याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय, ऍडजेक्टिव्ह आहे. याचा मिनिंग होतो आकांक्षा, एखाद्या गोष्टी तळमळ असणे. म्हणजे आपण त्याला क्युरियसिटी म्हणतो, आपण त्याला क्युरियस असणे एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या गोष्टीची ओढ असणे किंवा आतुरता किंवा प्रबळ इच्छा असणे, आपण याला काय म्हणतो, इयरनिंग म्हणतो. म्हणजे लॉंग डिझायर किंवा लॉंगिंग किंवा डीप इमोशनल क्रेविंग फॉर समथिंग. क्रेविंग देखील तुम्ही त्याला म्हणतो. क्रेविंगचा मिनिंग काय होतो, क्रेविंग म्हणजे तळमळ. आता हा क्रेविंग शब्द जो आहे तो एक्झाम मध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. सो अकॉर्डिंगली तुम्हाला या वर्डचा जो इम्पॉर्टंट आहे तिथे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सिनोनिम काय त्याचे बघा, लॉंगिंग म्हणजे तळमळ करणे, डिझायर इच्छा, क्रेविंग म्हणजे ओढ, लालसा, ऍस्पिरेशन म्हणजे आकांक्षा. याबरोबर या शब्दाचे अँटोनिम्स काय आहेत, डिसइंटरेस्ट, अपथी, इनडिफरन्स आणि डिससॅटिस्फॅक्शन. सो याचा वाक्यामध्ये वापर कशा प्रकारे होईल, देअर वॉज अ इयरनिंग इन हिज हार्ट टू रिटर्न होम. म्हणजे त्याच्या मनात घरी परतण्याची तळमळ होती, क्रेविंग होती, इच्छा होती, डिझायर होती. सँक्टिटी या शब्दाचा जो पार्ट्स ऑफ स्पीच तो नाउन असणार. जो शब्द TY ने एंड होतो त्याला आपण बेसिकली नाउनच म्हणतो. आणि याचा अर्थ काय होतो, पवित्रता. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये प्युरिटी असते किंवा नीट अँड क्लीन आपण त्याला बोलू शकतो. स्वच्छ असणे, पवित्र असणे. ठीक आहे, पवित्र भाव किंवा आदरणीयता म्हणजे रिस्पेक्ट. आणि याच्याच बरोबर याचा मिनिंग काय होईल बघा, इंग्लिश मध्ये, द स्टेट और क्वालिटी ऑफ बिंग होली, सॅक्रेड, मॉरली प्युअर. हॉलीनेस, प्युरिटी, याबरोबर सॅक्रेडनेस आणि डिव्हिनिटी म्हणजेच दैवीपणा किंवा शुद्धता. याचा अँटोनिम्स काय असतात बघा, करप्शन याचा अँटोनिम आहे. सिनफुलनेस, एव्हिल आणि इमॉर्टॅलिटी. म्हणजे हा जो वर्ड आहे याचा फॉर्म काय, पॉझिटिव्ह आहे. आणि याचे बघा, एखादा वर्ड जर पॉझिटिव्ह मिनिंग सांगतो तर त्याचा जो अँटोनिम असेल तो निगेटिव्ह स्वरूपामध्ये असणार आहे. ठीक आहे, आणि अँटोनिम एखादा जर निगेटिव्ह वर्ड दिला असेल तर त्याचे जे अँटोनिम असेल ते पॉझिटिव्ह असणार आहे, वाईस वर्सा. एक्झाम्पल मध्ये याचा वापर होतो, द प्रीस्ट स्पोक अबाउट द सँक्टिटी ऑफ मॅरेज. द प्रीस्ट स्पोक अबाउट द सँक्टिटी ऑफ मॅरेज. पुजाऱ्याने विवाहाच्या पवित्रतेविषयी सांगितलं होतं. आणि अशा प्रकारे या शब्दाचा पुढचा आपण
वर्ड बघूया. डिस्क्रेपन्सी. डिस्क्रेपन्सीज म्हणजे काय? डिस्क्रेपन्सीचा मिनिंग होतो फरक म्हणजे डिफरन्स किंवा विसंगती, तफावत, विरोधाभास किंवा असमतोल हा याचा मिनिंग होतो. म्हणजे डिफरन्स म्हणा किंवा इनकन्सिस्टन्सी असेल, लॅक ऑफ अग्रीमेंट बिटवीन दोन किंवा दोनापेक्षा अधिक फॅक्ट्स मध्ये किंवा फिगर्स किंवा वाक्यांमध्ये किंवा सिच्युएशन मध्ये. सिनोनिम याचा काय असणार आहे? डिफरन्स. दुसरा काय? इनकन्सिस्टन्सी. तिसरा व्हेरिएशन. चौथा मिसमॅच. याचा अँटोनिम काय? अग्रीमेंट, कन्सिस्टन्सी, हार्मनी आणि कन्फॉर्मिटी. म्हणजेच एखाद्या गोष्टीला अग्री होणे, सहमत करणे, किंवा तुम्ही याला अकॉर्ड देखील म्हणू शकतात. अकॉर्ड म्हणा किंवा कॉन्कॉर्ड म्हणा, हे देखील याचे अँटोनिम्स आहेत. हार्मनी म्हणजे सुसंगतपणा असणे एखाद्या गोष्टीमध्ये, आणि कन्फॉर्मिटी आपण त्याला म्हणतो. याबरोबर एक्झाम्पल मध्ये वापर होईल. द ऑडिटर फाउंड सेव्हरल डिस्क्रिपन्सीज इन दी टॅक्स रेकॉर्ड्स. ऑडिटर फाउंड सेव्हरल डिस्क्रेपन्सीज इन दी टॅक्स रेकॉर्ड. लेखा परीक्षकाला कराच्या नोंदीमध्ये अनेक विसंगती आढळल्या. नंतर टँजिबल. टँजिबल हा जो वर्ड आहे याचा अर्थ होतो समथिंग विच कॅनॉट बी टच्ड. एखाद्या गोष्टीला स्पर्श न करता येणे किंवा ठोस, वास्तविक, प्रत्यक्ष किंवा स्पष्ट असणे एखादी गोष्ट. म्हणजे फिजिकली एक्सपिरियन्स्ड त्याचा करता येत नाही, किंवा ऑल्सो यूज फॉर थिंग्स दॅट आर रिअल, डेफिनेट, क्लिअरली अंडरस्टूड. ज्या गोष्टी एकदम रिअल असतात, डेफिनेट असतात, क्लिअर असतात, त्याला आपण यूज करतो, त्याला आपण म्हणतो टँजिबल. आणि या जो वर्ड डिस्क्रिपन्सीचा मिनिंग हा तुमचा पार्ट्स ऑफ स्पीच नाऊन होता याचा, आणि याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे टँजिबलचा याचा ऍडजेक्टिव्ह असणार आहे. ज्या शब्दाचा शेवट बीएलई नव्हतो त्याला आपण शक्यतो ऍडजेक्टिव्ह म्हणतो. सिनोनिम याचा काय बघा? कॉन्क्रीट म्हणजे ठोस, रिअल वास्तविक, फिजिकल म्हणजे भौतिक, आणि पाल्पेबल म्हणजे काय? जाणवणारे. आणि अँटोनिम्स काय? इनटँजिबल पहिला अँटोनिम्स आहे ज्याला आपण टच करू शकत नाही तो म्हणजे इनटँजिबल. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे संकल्पनात्मक आपण त्याला बोलतो. आणि अनरिअल म्हणजे काय? अवास्तव आपण त्याला बोलतो. आणि इमटेरियल म्हणजे काय? इमटेरियल म्हणा किंवा इमॉर्टल, अमहत्वाचं किंवा अभौतिक आपण त्याला बोलू शकतो. सेंटेन्स मध्ये या शब्दाचा वापर कशा प्रकारचा? सक्सेस गेव हर अ टँजिबल सेन्स ऑफ अचिव्हमेंट. म्हणजे यशामुळे तिला प्राप्तीची ठोस जाणीव झाली. पुढचा वर्ड काय बघा? डिस्कोर्स. डिस्कोर्स हा जो शब्द आहे याचा पार्ट्स ऑफ स्पीच असणार आहे नाउन, आणि याचा अर्थ होतो एखादी संभाषण म्हणा, कम्युनिकेशन असेल किंवा टॉक असेल किंवा डायलॉग असेल, याला आपण काय म्हणतो? डिस्कोर्स म्हणतो. संवाद, भाषण, चर्चा, विवेचन किंवा संवाद साधणे. म्हणजेच काय? डिस्कशन, कॉन्व्हर्सेशन, डिबेट किंवा डायलॉग आपण याला बोलू शकतो. सो याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय बघितला आपण? नाउन होता. अँटोनिम काय? सायलेन्स. म्हणजेच काय? शांतता, मौन बाळगणे, क्वाईट, निशब्दता, म्यूटनेस आणि रेटिसन्स म्हणजे काय? अल्पभाषित. आणि याचे एक्झाम्पल आपण जर बघितलं इथं, द लिडर्स डिस्कोर्स ऑन एज्युकेशन इन्स्पायर्ड मेनी स्टुडंट्स. म्हणजे काय? शिक्षणावरील नेत्यांचे भाषण अनेक विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे ठरले होतं. अकॉर्डिंगली पुढचा वर्ड आहे सेन्सिटाईज. याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय? ऍडजेक्टिव्ह आहे, किंवा तुम्ही याला वर्ब देखील बोलू शकतात. जाणीव करून त्याने एखाद्या गोष्टीची किंवा संवेदनशील बनवणे, जागरूक करणे म्हणजे अवेक करणे. त्याला आपण म्हणतो अवेक करणे, अवेअर करणे. अवेक चालेल, अवेअर पण चालेल. ठीक आहे. याबरोबर अलर्ट, त्याला तुम्ही अलर्ट बोलू शकतात, किंवा वॉचफुल त्याला तुम्ही आपण बोलू शकतो वॉचफुल. ठीक आहे. एज्युकेटेड आणि इन्फॉर्म्ड. सो जागरूक, सतर्क केलेले, शिक्षित केलेले किंवा माहिती दिलेले. याचा अँटोनिम कशा प्रकारे असणार आहे? अँटोनिम याचा आहे इनडिफरंट, अनअवेअर. सेकंड अँटोनिम आहे अनरिस्पॉन्सिव्ह किंवा इनसेन्सिटिव्ह. एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे होईल? टीचर सेन्सिटाइज द चिल्ड्रन अबाउट क्लीनलीनेस अँड हायजीन. म्हणजे शिक्षकांनी मुलांना स्वच्छता आणि आरोग्याबद्दल जागरूक केले होते. पुढचा वर्ड आहे तुमचा ॲडॅमंट. इम्पॉर्टंट वर्ड आहे. याचा पार्ट्स ऑफ स्पीच नाउन आहे. आणि ॲडॅमंट हा जो शब्द आहे एक्झाम्स मध्ये या शब्दाचा वापर बऱ्याच वेळा आतापर्यंत करण्यात आलेला आहे. सो ॲडॅमंट काय? नाउन आहे, आणि याचा मिनिंग काय होतो? एखादी गोष्ट मध्ये ठाम असणे म्हणजे फर्म असणे, अडून असणे, हट्टीपणा दाखवणे, दृढ निश्चय किंवा अडळ निर्णयावर ठाम असलेला त्याला आपण ॲडॅमंट म्हणतो. म्हणजेच काय? बी फर्म किंवा डिटरमाइन अनविलिंग टू चेंज वन्स ओपिनियन. म्हणजे स्वतःचं ओपिनियन कधी बदलणार नाही, तो त्याच्या मतावरती तो ठाम असणार आहे. निर्णय एकदा घेतला तो त्याचा जो फायनल निर्णय याच्यामध्ये आपण त्याला बोलू शकतो मित्रांनो. या प्रकारे आपण पुढचा वर्ड बघूया याच्यामध्ये. नेक्स्ट आहे त्याचा अँटोनिम सिनोनिम बघूया पहिले. स्टबन म्हणजे काय? हट्टी. डिटरमाइन म्हणजे निर्धार केलेला, फर्म म्हणजे ठाम, अनबिल्डिंग म्हणजे काय?
न झुकणारा. या प्रकारे याचे अँटोनिम्स काय आहेत? फ्लेक्झिबल, इल्डिंग, सॉफ्ट आणि सबमिसिव्ह हे जे अँटोनिम्स आहेत. सो याचा अर्थ काय होईल, म्हणजे वाक्यात त्याचा मिनिंग कसा होईल? ही रिमेन अडॅमंट दॅट ही वॉज राईट. तो स्वतः बरोबर आहे, यावर तो ठाम राहिला. चला पुढचा वर्ड आपण घेतोय नेक्स्ट, तो म्हणजे पग्नॅसिटी. इम्पॉर्टंट वर्ड आहे, याचा पार्ट्स ऑफ स्पीच तुमचा असणार आहे नाउन. एक्झाम मध्ये हा शब्द जो आहे फार रेअर विचारला जातो, आणि जर विचारला गेला तर तुम्हाला बँक पीओ किंवा एसएससी सीजीएल सारख्या एक्झाम मध्ये याचे विचारले जाण्याचे चान्सेस जास्त मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. जे वर्ड मी तुम्हाला इथे डिस्कस करतोय, जे आपण सेशन मध्ये डिस्कस करतोय, तर ऑब्वियस आहे की तुम्हाला हे शब्द जे आहेत एक्झामला विचारण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्ही जर त्याला रिवाइज नाही केले शब्दांना तुम्ही शब्द विसरतात. याचा मिनिंग होतो भांडखोरपणा किंवा आक्रमक वृत्ती असलेला, लढाऊ स्वभाव किंवा झगडण्याची प्रवृत्ती असलेला. म्हणजे काय? त्याला आपण कॉरलचं म्हणतो, किंवा त्याला आपण एक प्रकारे बोलू शकतो प्रॉब्लेमॅटिक. टेंडन्सी टू फाईट, आर्ग्यू, कॉरल इझिली और अग्रेसिव्ह, कॉम्बॅटिव्ह नेचर. सिनोनिम काय याचे? अग्रेसिव्हनेस, कॉम्बॅटिव्हनेस, हॉस्टिलिटी किंवा बेलिजरंट, किंवा तुम्ही याला बोलू शकतात पर्सन हु ओनली लाइक्स अँड लव्स कॉर्न. ठीक आहे. अँटोनिम काय? पीसफुलनेस, शांतता, कामनेस, शांतता स्वभाव, फ्रेंडलीनेस, मैत्रीपूर्णता, आणि जंटलनेस म्हणजे सौम्यता. या प्रकारे आपण एक्झाम्पल कडे जाऊया पुढच्या. हिज पग्नॅसिटी मेड हिम अनपॉप्युलर अमंग हिज कॉलिग्स. त्याच्या भांडखोर स्वभावामुळे तो सहकाऱ्यांमध्ये अप्रिय झाला होता. आणि या प्रकारे रॉकस हा पुढचा वर्ड आहे, अगेन इम्पॉर्टंट वर्ड ऑन द स्क्रीन. रॉकसचा मिनिंग होतो कर्कश किंवा गोंगाटी असलेला, आरडाओरडा करणारा, किंवा कोलाहल युक्त गोंधळाचा आपण याला बोलू शकतो. आणि या शब्दाचा पार्ट्स ऑफ स्पीच असणारी ऍडजेक्टिव्ह स्वरूपाचा वर्ड आहे. याचा मिनिंग होतो लाऊड, हार्श, मोठ्याने आणि अनप्लिझंट असणारा, किंवा अशी बिहेवियर दाखवतो की जी एकदम नॉइजी आणि राउडी आहे, डिसऑर्डरली आहे. याचा सिनोनिम काय असतं बघा. पहिला आहे हार्श म्हणजे कर्कश, नॉइजी गोंगाटी, लाऊड म्हणजे मोठ्याने बोलणारा, आणि बॉइस्टरस म्हणजे गोंधळ घालणारा. याचे अँटोनिम्स कशा प्रकारे असते बघा. अँटोनिम आहे पहिल्याचा सॉफ्ट म्हणजे मऊ, जंटल सौम्य आहे, क्वाईट शांत, काम म्हणजे स्थिर शांतता, एटसेट्रा. आणि एक्झाम्पल मध्ये याला कशा प्रकारे वापरला गेला बघूया आपण. एक्झाम्पल मध्ये याचा वापर होतो तर रॉकस लाफ्टर डिस्टर्ब एव्हरीवन इन दी लायब्ररी. द रॉकस लाफ्टर डिस्टर्ब एव्हरीवन इन द लायब्ररी. ग्रंथालयातील कर्कश हशाने सर्वांचे लक्ष विचलित झाले होते. आता पुढचा वर्ड आपण घेतोय फर लाफ्ट. फर लाफ्टचा मिनिंग होतो तात्पुरती एखाद्या गोष्टीवरती म्हणजे म्हणतो ना स्थगिती आणणे, किंवा त्याला मुक्त करणे एखाद्या गोष्टीवरून, किंवा कामावरून सुट्टी देऊन टाकणे. म्हणजे काय? टू बी टेम्पररीली लेड ऑफ फ्रॉम वर्क और गिवन लीव्ह ऑफ ऍब्सेन्स युजली विदाउट पे. म्हणजे घरी बसवणे कामावरून, आणि त्या घरी बसल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट पण दिलं जाणार नाही. आणि याचा जो मिनिंग आहे, दिस इज ऍक्च्युली ऍडजेक्टिव्ह पार्ट्स ऑफ स्पीच. याचा मिनिंग होतो लेड ऑफ, कामावरून काढून टाकलेला, सस्पेंड केलेला, किंवा ऑन लिव्ह सुट्टीवर, रजेवर पाठवलेला, डिसमिस टेम्पररीली असलेला. अँटोनिम याचे काय असणार बघा. एम्प्लॉईड, वर्किंग, ऍक्टिव्ह आणि एंगेज्ड. नोकरीवर असलेला, कामावर असलेला, किंवा सक्रिय गुंतलेला कामात असलेला. या प्रकारे एक्झाम्पल मध्ये आपण याला बघू शकतो. थाउजंड्स ऑफ एम्प्लॉईज वर फरलाफ्ट ड्यू टू बजेट कट्स. अर्थसंकल्पातील कपातीमुळे हजारो कर्मचाऱ्यांना तात्पुरती रजा देण्यात आली होती. याचा मिनिंग होतो स्टॉलमेट. म्हणजे स्टॉलमेट म्हणजे काय? अडथळा, गतिरोध किंवा ठप्प स्थिती आपण याला बोलू शकतो. सिच्युएशन वेअर, स्टॉलमेट म्हणजे एखादी गोष्ट म्हणतो ना आपण थांबून जाणे, स्टॉप होणे, प्रगती स्टॉप होणे एखाद्या गोष्टीची. सिच्युएशन वेअर नो प्रोग्रेस कॅन बी मेड और नो वन कॅन विन. अशी एखादी सिच्युएशन जिथं कोणीही प्रगती करू शकत नाही, कोणीही प्रोग्रेस करू शकत नाही, त्याला आपण स्टॉलमेट म्हणतो. सिनोनिम काय? डेडलॉक, इम्पास, स्टँड स्टील किंवा ग्रिडलॉक. याला आपण म्हणतो सेम कंडिशन लाईक फरलॉक्ड. आता फरलॉकचा अँटोनिम आहे तुमचा ऍग्रीमेंट, ब्रेक थ्रू, प्रोग्रेस आणि ऍडव्हान्स. करार, सहमती, प्रगती करणे, पुढे जाणे. सॉरी, स्टॉलमेटचा अँटोनिम म्हणतोय आपण. याबरोबर याचा एक्झाम्पल मध्ये वापर कशा प्रकारे होतोय. निगोशिएशन बिटवीन द टू कंट्री, दोन देशांमधले जे निगोशिएशन आहेत ते एक प्रकारे बंद झालेत. म्हणजे दोन्ही देशांमधील चर्चा गतिविरोधात आल्या होत्या. आता आपण आर्टिकलकडे जाऊया. आजचा आर्टिकल जे आहे शटडाऊन बद्दलचं आहे. अमेरिकेमध्ये जो आहे शटडाऊन झालेला आहे, अमेरिकन गव्हर्नमेंट शटडाऊन.
शटडाऊन म्हणजे काय, अमेरिकेमध्ये मंदीसारखी स्थिती आहे. ओके. आणि इकॉनॉमी जी आहे ती थोडीशी प्रॉब्लेमॅटिक वेने चालू आहे. खूप साऱ्या लोकांना अमेरिकन गव्हर्नमेंटने जे आहे ते घरी बसवलेले आहे, स्पेशली फेडरल गव्हर्नमेंट, जे ज्या नावाने अमेरिकेला सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतात. ठीक आहे. फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे काय, अमेरिकेचं सेंट्रल गव्हर्नमेंट. तर तिथले बरेचसे एम्प्लॉई जे आहेत ते घरी बसलेले आहेत, विदाउट एनी पेमेंट्स, विदाउट एनी अलाउन्सेस, विदाउट एनी गव्हर्नमेंट स्कीम्स. या रिगार्डिंग आर्टिकल आहे, बघूया. इम्पॉर्टंट आर्टिकल आहे फ्रॉम द इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू. सो ऑन द US फेडरल, बघा अमेरिकेमध्ये 2008 मध्ये एक सब प्राईम क्रायसिस आला होता. सब प्राईम क्रायसिस. सब प्राईम क्रायसिसचा अर्थ असा होता की अमेरिकेमध्ये महामंदी आली होती. अमेरिकेच्या दोन टॉपच्या बँक होत्या, लेहमन ब्रदर्स आणि अजून एक बँक होती. या दोन्ही या सब प्राईम क्रायसिस मध्ये अडकून यांचं दिवाळ निघालं होतं. आता सिमिलरली आपण बघूया, यांनी ऑथरने काय म्हटले, अनब्रिडल्ड ट्रम्पिझम. जो ट्रम्प वाद आहे, reduce any space for bipartisan cooperation. ओके. सो द US फेडरल गव्हर्नमेंट, US जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, फेडरल म्हणजे काय, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांनी सेटडाऊन जे आहे ते त्यांचं सेंट्रल गव्हर्नमेंट शटडाऊनच्या स्थितीमध्ये चाललं गेलेलं आहे. आणि शटडाऊनचा हा 39वा दिवस तिथे चालू आहे अमेरिकेमध्ये. सो मेकिंग इट द लॉंगेस्ट सच क्लोजर इन अमेरिकन हिस्ट्री. अमेरिकेचा इतिहासामधला सगळ्यात लॉंगेस्ट, सगळ्यात मोठा हा क्लोजर आहे, विथ अ शार्प इम्पॅक्ट ऑन नियरली, ज्याचा परिणाम जो आहे कमीत कमी 1.4 मिलियन फेडरल एम्प्लॉईज वरती झालेला आहे. फेडरल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांचं जे स्टेट वाईज असतं ते नाही, स्टेट वाईजला आपण त्यांचे स्टेट गव्हर्नमेंट म्हणतो. फेडरल गव्हर्नमेंटचे 1.4 मिलियन जे फेडरल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई त्यांचे ते घरी बसलेले आहेत, हु हॅव बीन फर लॉक्ड. म्हणजे काय, त्यांना कुठलाही पे आउट नाहीये, ते घरीच आहेत विदाउट पे. नॉट टू मेन्शन काउंटलेस ऑर मोर अफेक्टेड बाय द सस्पेन्शन ऑफ अ रेंज ऑफ पब्लिक सर्व्हिसेस. त्यांच्या पब्लिक सर्व्हिसेस देखील सस्पेंड करण्यात आलेल्या आहेत. सो हे मोठा एक आर्थिक संकट अमेरिकेवरती असून, सो थोडी अमेरिकेची इकॉनॉमी थोडी डाऊट मध्ये चालू आहे. डोनाल्ड ट्रम्पचं सरकार आहे, डोनाल्ड ट्रम्पने खूप साऱ्या देशांवरती टॅरिफ लागू केलेत आणि या टॅरिफचा परिणाम जो आहे, समोरच्या देशांनी पण त्यांच्यावरती काउंटर टॅरिफ लागू केलेत. ठीक आहे, अमेरिकन गव्हर्नमेंटवरती. सो ऑब्व्हियसली की हा इफेक्ट अमेरिकेच्या इकॉनॉमीवरती मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. द लेटेस्ट ब्लो टू द अमेरिकन पब्लिक. अमेरिकन पब्लिक जे आहे केम ऑन द हिल्स ऑफ एन अनाउन्समेंट दॅट मेजर US एअरलाइन्स वुड बी रिड्युसिंग फ्लाइट्स. ज्या मेजर USच्या एअरलाइन्स आहेत, ज्या फ्लाइट्स आहेत, त्या देखील रिड्यूस करत आहेत. जवळपास 40 पेक्षा अधिक एअरपोर्ट जे आहेत यांचे जे फ्लाइट्स आहेत तिथल्या त्या सस्पेंड करून टाकलेल्या आहेत. दिस वीक ओविंग टू अ शॉर्टफॉल इन एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स. कारण एअर ट्रॅफिक कंट्रोल यांचे पण जॉब जे आहेत एक प्रकारे चालले गेलेले आहेत. सो त्यामुळे ते पण घरी बसल्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलची कमतरता असल्यामुळे 40 पेक्षा जास्त एअरपोर्ट जे आहेत यांचे खाली पडलेले आहेत. सो लिडिंग टू अ हायटन थ्रेट टू एअर सेफ्टी. मग एअर सेफ्टीचा एक कन्सर्न लक्षात घेऊन त्यांनी त्यांचे एअरपोर्ट जे ते बंद ठेवलेले आहेत. शटडाऊन हॅज ऑल्सो क्रिपल्ड. यांनी या शटडाऊनमुळे नॉर्मल जे फंक्शन्स आहेत, फूड आणि न्यूट्रिशन बेनिफिट जे दिले जात होते अमेरिकन लोकांना, फूड स्टॅम्प दिले जात होते अमेरिकेतील गरीब जनतेला. गरीब जनता तर अमेरिकेमध्ये नाहीच आहे ऍक्च्युली, पण आपल्याकडे जो म्हणजे 10 आणि 12 लाख रुपये वर्षाला कमवतो तो अमेरिकेतला गरीब व्यक्ती कन्सिडर केला जातो तेवढ्या इन्कमचा. सो ऑब्व्हियस आहे की फूड स्टॅम्प जे गरीब लोकांना ते प्रोव्हाइड करत होते, अर्ली लर्निंग प्रोग्राम्स, या शटडाऊनचा जो डॅमेज आहे तो यांना देखील झालेला आहे. ज्यांना ते फूड वगैरे प्रोव्हाइड करायचे पब्लिक फंडमधून, लर्निंग प्रोग्राम्स जे त्यांना द्यायचे, लर्निंग प्रोग्रामला देखील मोठा धक्का याच्यामुळे बसलेला आहे. लो इन्कम फॅमिली जे आहेत यांना याचा धक्का बसलेला आहे. सर्व्हिसेस रिलेटेड टू द इंटरनॅशनल रेव्हेन्यू सर्व्हिस याला देखील डॅमेज पोहोचलेला आहे. नॅशनल पार्क्स आणि सोशल सर्व्हिसेस या देखील जे आहे ते प्रकारे प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत अमेरिकेमध्ये. सो आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय. नेक्स्ट पॉईंट जो आहे, ऍट द हार्ट ऑफ द डिबेट. आणि हे डिबेट चालू असताना दॅट लेड टू द काँग्रेसनल स्टॉलमेट. एक प्रकारे सगळी गोष्टी तिथे अमेरिकेचं ठप्प करून टाकलेलं आहे. आणि अशामध्ये हे डिबेट चालू असताना वॉज द एक्सपायरेशन ऑफ सबसिडीज फॉर हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम्स. तिथे जे लोकांना हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम दिले जायचे, एक अफोर्डेबल केअर ऍक्ट, मार्केट प्लेस म्हणजे अफोर्डेबल केअर ऍक्ट या पॉलिसीनुसार जे अमेरिकेचे लोक परचेस करायचे हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम्स, ते देखील सबसिडी त्यांची देखील यांनी एक्सपायर करून टाकलेली अमेरिकन गव्हर्नमेंटने. सो ऍट दिस पॉईंट या क्षणाला देर वुड अपियर टू बी अ ग्लिमर ऑफ होप फॉर रेझोल्युशन ऑफ द पार्टिसन लॉकजाम, as the Senate is expected to vote on an amended budget bill following Republicans presenting a fresh proposal. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी अमेरिकेमध्ये बघायला मिळत असताना अमेरिकेचं सिनेट आहे. सिनेट म्हणजे बघा
सिनेट असतं. जसं इंडियामध्ये राज्यसभा आहे तसं अमेरिकेमध्ये सिनेट असतं. ठीक आहे, जे हाऊस ऑफ रिपब्लिक असतं तिथे आणि एक असतं सिनेट. सिनेट म्हणजे काय, जसं आपलं राज्यसभा वरिष्ठ सभागृह म्हणतो आपण त्याला, तसं सिनेट हे अमेरिकेचं वरिष्ठ सभागृह आहे. तर त्या वरिष्ठ सभागृह जे आहे सिनेट, एक आता एक बजेट बिलमध्ये थोडी अमेंडमेंट करून काही नवीन पॉलिसी अनाऊन्स करणार आहे. सो त्यामुळे कुठे ना कुठे आता एक होप जी आहे ती जागरूक होताना दिसते पण कुठे ना कुठे. सो विच इन्क्लुड्स, ज्यामध्ये काय सामील असणार आहे, शॉर्ट टर्म स्टॉप गॅप असणारे, फंडिंग मेजर असणार याच्यामध्ये. म्हणजे ते कुठे ना कुठे आता हा जो अमेरिकेमध्ये एक प्रकारे स्टॉलमेंट चालू आहे किंवा आपण त्याला एक प्रकारे बोलतो शटडाऊन चालू आहे, याला कुठे ना कुठे फंड करण्यासाठी ते आता बजेट बिल जे आहे त्यांचं त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून काहीतरी एक पॉझिटिव्ह मेजर्स याच्यातून काढणार आहे. सो ऑल्सो बंडल्ड इज अ पोटेन्शियल 1 year ऑफ फिजिकल सपोर्ट. 1 वर्षाचा याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं अमेरिकन सिनेटने की 1 वर्षापर्यंतचा जो सपोर्ट असेल, फूड असिस्टन्स असेल, वेटरन्स असतील अफेअर्स आणि मिलिटरी कन्स्ट्रक्शन असेल, या तिन्ही गोष्टींना त्यांनी प्रायोरिटीवर ठेवून या तिघांना त्यांनी एक पोटेन्शियल सपोर्ट दिला जाणार 1 year पर्यंतचा. या कशामध्ये, अमेंडेड बजेट बिलमध्ये सिनेटच्या. याचबरोबर हावेवर द डीपर मलाइस ऑफ बेटर पोलरायझेशन इन द पॉलिटिकल डिस्कोर्स, म्हणजे जो पॉलिटिकल जो अमेरिकेमध्ये खेळ चालू आहे आणि या पॉलिटिकल गेम चालू असताना याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघायला अशी मिळते की इव्हन ए पेनफुल शटडाऊन्स कम अँड गो. आणि या असं पॉलिटिकल पोलरायझेशन, बेटर पोलरायझेशन चालू असताना, पोलरायझेशनचा मिनिंग होतो एक विभाजन, की गट तिथे तयार होत आहेत. एक प्रकारे एक जो गट आहे तो, काही गट डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूने, काही गट अपोजिशनच्या बाजूने आहेत. आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना तो ऑफिस आहे की शटडाऊन येणार आणि जाणार, अशा गोष्टी चालू असताना. सो मिस्टर ट्रम्प सर्टनली बेटर्ड हिज फर्स्ट टर्म इलेक्शन. जे डोनाल्ड ट्रम्पने त्याचं पहिल्या टर्मचं जे इलेक्शन होतं ते तर चांगल्या प्रकारे जिंकलं, पण दुसरं जे इलेक्शन त्यांनी जिंकलं 2024 मध्ये ते मोठ्या डिफरन्सने जिंकलं पहिल्या इलेक्शनपेक्षा सुद्धा. ठीक आहे, मग कुठे ना कुठे डोनाल्ड ट्रम्पला पण अमेरिकन लोकांचा सपोर्ट होता. सो डिस्पाइट द रेड शिफ्ट दॅट हँडेड हिम विन एव्हरी स्विंग स्टेट लास्ट इयर. 2024ला मागच्या वर्षी अमेरिकेमध्ये इलेक्शन झाले होते आणि त्या इलेक्शनमध्ये अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प जो होते, डोनाल्ड ट्रम्पला प्रत्येक अमेरिकन राज्यामध्ये एक स्विंग स्टेट म्हणून त्यांना विक्ट्री मिळाली होती तिथे. लिबरल्स अँड प्रोग्रेसिव्ह हॅव सर्टनली नॉट थ्रोन इन द टॉवेल. सो तिथे जे काही लिबरल आणि प्रोग्रेसिव्ह जे अलायन्सेस आहेत अमेरिकेमधल्या, त्यांनी पण काही होप सोडली नव्हती, ते पण लढत राहिले. रादर दे हॅव रिग्रुप्ड टू मेक अ स्ट्रॉंग शोविंग इन द रिसेंट मेरोल. त्यांनी आता रिग्रुपिंग केलेली आहे आणि या प्रकारे ते इथं कुठे ना कुठे या गव्हर्नमेंटवर टीका करताना दिसतोय, डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटवरती. सो गव्हर्नन्स त्या अकॉर्डिंग gubernatorial and other state level elections at stake are most poignant of policy issues. यामध्ये बरेचसे पॉलिसी इश्यू असणार आहेत ज्याचा इम्पॅक्ट होईल ऑर्डिनरी अमेरिकन्स वरती होणार आहे, इन्क्लुडिंग जॉब्स, ज्यामध्ये जॉब्स वगैरे त्यांचे सपोर्ट करतील, टॅरिफ्स आणि इन्फ्लेशन सारख्या गोष्टींमध्ये ते इम्पॅक्ट करतील. बट ऑल्सो प्रेसिंग क्वेश्चन्स ऑन इमिग्रेशन, हेल्थकेअर आणि एज्युकेशन, याच्यावरती देखील ते प्रश्न मार्क निर्माण करतायत, जे आता नवीन पॉलिसी इश्यूज जे आता अमेरिकेमध्ये तयार केले जाणार आहे सिनेटच्या द्वारे. सो वाईल इट इज ओनली टू बी एक्सपेक्टेड दॅट अमेरिकन सोसायटी जे आहे, अमेरिकन समाज हा ओळखला कशासाठी जातो, त्यांच्या लोकांच्या राईट्स गार्ड करण्यासाठी, जे त्यांच्या घटनेच्या पहिल्या अमेंडमेंटमध्ये दिलेले आहेत. अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनच्या फर्स्ट अमेंडमेंटमध्ये जे काही अधिकार अमेरिकन लोकांना देण्यात आलेले आहेत, त्या अधिकारांचं संरक्षण म्हणून किंवा त्यांचं एक जपणूक म्हणून अमेरिकन समाजाला ओळखलं जातं. म्हणजे तिथे राईट फ्रीडम मोठ्या प्रमाणात आहे. विल रेग्युलरली अँड वेसिफरसली एक्सप्रेस डायव्हर्जंट व्ह्यूज. आता इथं तर डायव्हर्जंट व्ह्यूज एक्सप्रेस करताना आपल्याला दिसत आहेत ऑन दिस क्रिटिकल सब्जेक्ट्स. द सबस्टॅन्टिव्ह कोर ऑफ गुड गव्हर्नन्स विल बी लॉस्ट टू मेनी अनलेस द स्पिरिट ऑफ बायपार्टिसनशिप फ्लिकर्स वन्स अगेन मिट्स द शॅम्बल्स ऑफ काँग्रेशनल डायस्फंक्शन. आणि या प्रकारे इन दिस कॉन्टेक्स्ट, या कॉन्टेक्स्ट जर आपण बघितलं, द डेलिबरेशन रेक्ट बाय द ऑनगोईंग शटडाऊन, ज्या प्रकारचे शटडाऊन चालू आहे अमेरिकेमध्ये, हेच दाखवते की देर इज अ नीड, एक प्रकारे गरज आहे कशाची, न्यू नॉर्मल इन युएस पॉलिटिक्स. अमेरिकन राजकारणामध्ये एक नॉर्मल गोष्टींची गरज आहे, ह्युमन प्रॅग्मॅटिक म्हणजे प्रॅक्टिकल मिडल पाथची गरज आहे बिटवीन अनब्रिडल्ड ट्रम्पिझम अँड द ओल्ड वर्ल्ड ऑफ प्रोग्रेसिव्ह अमेरिका. जे जुनं जे वर्ल्ड ऑफ प्रोग्रेसिव्ह अमेरिका आहे, डोनाल्ड ट्रम्प जो ट्रम्प वाद आहे, या दोघांमध्ये एक प्रकारे काय पाहिजे, प्रॅक्टिकल मिडल पाथ पाहिजे. सगळे या अकॉर्डिंगच अमेरिकेचं जे शटडाऊन आहे ते ट्रॅकवरती आणू शकतात आणि याचा लोकांना याच्यातून ते या फेजमधून बाहेर काढू शकतात. या प्रकारे आजचा आपण आर्टिकल संपवलेलं आहे. या प्रकारे आपण अँटोनिम्स सिनोनिम्स आणि आर्टिकल डिस्कस केलं आहे. मित्रांनो, आजचं सेशन आपण थांबूया.
आजचं सेशन उद्या परत आपण 9th, उद्या संडे असणार, उद्या आपलं द हिंदू सेशन नाही होणार आहे, मंडेला आपण घेऊया. अकॉर्डिंगली आजचं सेशन थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.